नमस्कार मित्रांनो, संबोधी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण मौर्य साम्राज्य पाहत आहोत। मागच्या अनेक तासिकांपासून आपण प्राचीन भारताचा इतिहास शिकत आहोत। या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण मौर्य साम्राज्याची मागच्या तासिकेमध्ये मौर्य साम्राज्याच्या गादीवर आलेले जे सुरुवातीचे जे राजे आहेत ते आपण पाहिलेले आहेत। मौर्य साम्राज्याचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य। यांची कामगिरी आपण विस्ताराने पाहिलेली आहे आणि आयोगाच्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती आलेले जे आतापर्यंतचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा विचार करून आपण ते शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अरे मित्रांनो, हे लक्षात घ्या की मौर्य साम्राज्य हे भारतातलं पहिलं बलाढ्य असं साम्राज्य आहे ज्यांचा विस्तार जो आहे तर तो जवळपास त्या ठिकाणी संबंध भारतावरती त्याचा परिणाम झालेला आहे। आणि आजचा जो आपण भारताचा नकाशा पाहतो या बहुतांश नकाशावरती ज्यांनी पहिल्यांदा राज्य केलं असं म्हणजे मौर्य साम्राज्य। कालच्या तासिकेमध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य पाहिला, त्यानंतर बिंदुसार नावाचे राजे पाहिले आपण। पण याच्यामध्ये लक्षात घ्या की मौर्य साम्राज्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळेस मी तुम्हाला मागेही सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही राज्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस त्यांची जोपर्यंत सोर्सेस आपल्याला माहिती होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास करता येणार नाही। मौर्य साम्राज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅगस्थनीज नावाचा जो व्यक्ती होता त्या मॅगस्थनीज नावाच्या ग्रीक अँबॅसेडर जो होता चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता। त्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये आलेले जे काही उतारे आहेत याच्यावरून सुद्धा आपल्याला मौर्य साम्राज्याची बहुतांश माहिती मिळते। मित्रांनो, लक्षात घ्या ज्या पद्धतीनं मौर्य साम्राज्याचा आपल्याला अभ्यास करतो त्यामध्ये लक्षात घ्या बौद्ध साहित्य असेल, त्या बौद्ध साहित्यामध्ये महावंश असेल, दीपवंश असेल, त्यानंतर वेगवेगळ्या जातक कथा आहेत, त्यानंतर दिव्यावधान नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ बौद्ध साहित्यामधला आहे। या बौद्ध साहित्यामध्ये मौर्य साम्राज्याची माहिती आपल्याला प्राप्त होते। त्यानंतर जैन साहित्यामध्ये कल्पसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्या कल्पसूत्रावरून सुद्धा आपल्याला मौर्य साम्राज्याची माहिती प्राप्त होत असते। त्यानंतर जर समजा आपण इतर साहित्य जर समजा बघितलं त्याच्यामध्ये मुद्रा राक्षस नावाचं नाटक आहे, त्यानंतर पुराणे आहेत, इंडिका नावाचा ग्रंथ जे आताच मी सांगितल्याप्रमाणे मॅगस्थनीजचा आहे, त्यानंतर बृहत कथा मंजिरी आहे, कथा सरित सागर नावाचा ग्रंथ आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी एक महत्त्वाचे ग्रंथ आहेत ज्याच्यावरून आपल्याला मौर्य साम्राज्याची माहिती मिळते। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो की खालीलपैकी मौर्य साम्राज्याच्या बद्दल माहिती देणारा ग्रंथाचे नाव सांगा किंवा तो पर्याय निवडा। अशा वेळेस त्या ठिकाणी ही ग्रंथांची नावे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पुरातत्वीय साधनांमध्ये तुम्हाला माहिती आहे की सम्राट अशोकाचे अनेक अभिलेख जे आहेत ज्यांना अभिलेख ताम्रपट शिलालेख हे जे आहेत यांची विपुल प्रमाणामध्ये प्राप्त झालेली आहेत। त्या अभिलेखावरून आपल्याला मौर्य साम्राज्य समजण्यासाठी फार महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्याच्यानंतर विदेशी वाङ्मय सुद्धा आपल्याला मौर्य साम्राज्याबद्दल आपल्याला आढळते। त्याच्यामध्ये जे विदेशी प्रवास वर्णन जे आहेत त्याच्यामध्ये प्लुटार्क आहे, प्लिनी आहे, जस्टिन आहे, एरियन आहे, हे त्या काळामध्ये जे फार मोठे प्रवासी येऊन गेलेले आहेत। प्रवाशांनी जे प्रवास वर्णनामध्ये जे मौर्य साम्राज्याचं जे रेखाटन केलेलं आहे त्या रेखाटनामुळे आपल्याला माहिती प्राप्त होत असते। आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मॅगस्थनीजचा इंडिका पाहतो, इंडिका हा जो ग्रंथ आहे हा सध्या त्या ठिकाणी मूळ स्वरूपामध्ये अस्तित्वात नाही। तर इंडिकाचे जे उतारे जे तत्कालीन प्रवाशांच्या वर्णनांमध्ये जे इंडिकाचे उतारे आलेले आहेत त्यावरून आपण इंडिका नावाचा ग्रंथ मॅगस्थनीजने लिहिला आणि त्याच्यामध्ये वर्णन अशा प्रकारचं होतं हे आपण त्यावरून लक्षात येतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे मॅगस्थनीजच्या इंडिकावरती की मॅगस्थनीजनी इंडिकामध्ये भारतीय समाजाचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे किंवा भारताच्या संदर्भामध्ये कुठली माहिती इंडिकामध्ये दिलेली आहे। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे की सेल्युकस निकेटर हा जो ग्रीकांचा राजा होता त्या सेल्युकस निकेटरचा प्रतिनिधी म्हणजे हा मॅगस्थनीज आहे जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये अँबॅसेडर म्हणून आलेला होता। आता त्या मॅगस्थनीजनं भारतीय समाजाचं जे काही विभाजन आहे हे 7 भागांमध्ये केलेलं होतं। आता लक्षात घ्या, वास्तविक पाहता ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय समाज हा एकूण चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी विभागलेला आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचा समावेश होतो। परंतु तेच विभाजन त्या ठिकाणी या मॅगस्थनीजनं मात्र भारतीय समाजाचे गट जे आहेत ते किती पाडलेले आहेत, 7 प्रकारे पाडलेले आहेत। त्यानंतर याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की दास प्रथा अस्तित्वात नव्हती असं मॅगस्थनीजचं म्हणणं आहे। म्हणजे परंतु त्या काळामध्ये दास प्रथा अस्तित्वात होती, परंतु मॅगस्थनीजच्या वर्णनामध्ये मात्र मॅगस्थनीजना भारतामध्ये त्यावेळेस दास प्रथा अस्तित्वात नसल्याची त्या ठिकाणी माहिती देतो। म्हणजे त्याच कालखंडामधलं अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे कौटिल्याचा, त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये दासांचे 9 प्रकार सांगितलेले आहेत।
आणि त्याच कालखंडामधल्या इंडिका ग्रंथामध्ये मात्र दास प्रथा अस्तित्वच नव्हती असं मॅगस्थनीज म्हणतो. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो. त्यानंतर सती प्रथेचं अस्तित्व सुद्धा मॅगस्थनीज नाकारतो. म्हणजे सती प्रथा भारतामध्ये अस्तित्वात नव्हती असं मॅगस्थनीजचं म्हणणं आहे. त्याच अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सती प्रथेचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. बहुविवाह जी काही प्रथा आहे म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी करणं, तर ही बहुविवाह प्रथा त्या काळामध्ये अस्तित्वात होती असं मॅगस्थनीजचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर मॅगस्थनीजला भारतीय समाज हा एक आयडियल समाज वाटायचा आणि त्याचं वर्णन असं आहे की भारतीय जी घरं होती तर त्या घरांना कुठल्याही प्रकारचे लॉक किंवा कुलूप नसायचे, कारण की भारतामध्ये चांगल्या मनोवृत्तीचे लोक राहत होते, त्यामुळे इथं चोऱ्या होत नव्हत्या. म्हणजे हे चोऱ्या होत नव्हत्या असं एक भारतीय लोकांच्या घरांचं वर्णन जे आहे हे कुणी केलेलं आहे, मॅगस्थनीजने केलेलं आहे. हे सुद्धा एक महत्वाचा पॉईंट इंडिका मधला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे जो काही पाटलीपुत्र आणि मगधचा जो परिसर आहे या भागामध्ये कधीही दुष्काळ पडत नव्हता. हा भाग संपन्न आहे आणि इथला जो शेतकरी वर्ग आहे हा खूप श्रीमंत आणि धनिक आहे असं वर्णन मॅगस्थनीजनं आपल्या इंडिकामध्ये केलेलं आहे. तर दुसरा एक महत्वाचा जो काही उल्लेख आहे तो मॅगस्थनीज करतो ते म्हणजे काय, तर सोने खोदणाऱ्या ज्या मुंग्या आहेत या अशा प्रकारच्या मुंग्या इथं भारतामध्ये म्हणजे पाटली मगधच्या परिसरामध्ये अस्तित्वात होत्या असं त्या ठिकाणी मॅगस्थनीजच्या आपल्याला इंडिकामध्ये पाहायला मिळतं, ते वर्णन आहे. आता हे सुद्धा महत्वाचा उल्लेख जो आहे मॅगस्थनीज करतो. त्यानंतर एकशिंगी घोड्याचा उल्लेख जो आहे ज्याचं नाव तो कार्टजन असं ठेवतो, तर ते कार्टजन नावाचं एकशिंगी जे काही घोडा आहे या घोड्याचं वर्णन तो करतो. तर ते हे अतिशयोक्तीपूर्ण जे काही विधान आहेत हे मॅगस्थनीजच्या लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मॅगस्थनीज म्हणतो लोक धार्मिक आहेत, धर्मावर लोकांचा विश्वास होता आणि पुनर्जन्म प्रथेवरती त्यांचा प्रचंड विश्वास होता. याच्यावरून मॅगस्थनीजनं भारतीय समाजाचं एक अवलोकन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर त्या कालखंडामध्ये कोणकोणते देवदेवता त्या ठिकाणी प्रचलित होते हे मॅगस्थनीजच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर मॅगस्थनीज म्हणतो तो हेराक्लिस नावाचा जी देवता आहे, हेराक्लिस आणि डायोनिसिस हे जी काही दोन देवतांची जी पूजा आहे ती त्या काळामध्ये जास्त प्रचलित होती. त्याच्यामध्ये ग्रीक साहित्यामध्ये आलेला जो काही हेराक्लिस नावाचा जे काही शब्द आहे हा श्रीकृष्णाच्या संदर्भामध्ये आलेला शब्द आहे. म्हणजे भारतीय लोक हेराक्लिस ग्रीकांच्या दृष्टिकोनातून जो हेराक्लिस नावाचा जो शब्द आहे तो भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून काय घ्यायचं तर श्रीकृष्ण घ्यायचं. म्हणजे हेराक्लिस म्हणजे श्रीकृष्ण आणि डायोनिसिस म्हणजे शिव देवता, या दोघांची पूजा भारतात त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असं मॅगस्थनीजच्या लिखाणावरून त्या ठिकाणी श्रीकृष्ण किंवा विष्णू हे लक्षात येतं. आता त्यानंतर चंद्रगुप्ताच्या ज्या अंगरक्षक आहेत त्या स्त्रिया होत्या हे लिखाण सुद्धा मॅगस्थनीजने आपल्या वर्णनामध्ये लिखाणामध्ये केलेलं आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य जे आहेत यांच्या अंगरक्षक या स्त्रिया होत्या. अशा प्रकारचे जे काही उतारे आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या नोंदी आहेत हे मॅगस्थनीज आपल्या लिखाणामध्ये करतो. याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. प्राचीन भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक या इत्यादी बाबींवरती प्रकाश टाकणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे मॅगस्थनीज लिखित त्या ठिकाणी इंडिका नावाचा ग्रंथ आहे. आता तर बिंदुसारच्या नंतर मौर्यांच्या गादीवरती आलेला एक दुसरा पराक्रमी राजा म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकाबद्दल आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की सम्राट अशोक जसा चक्रवर्ती सम्राट आणि विशाल साम्राज्याचा निर्माता या अँगलनं जसं सम्राट अशोकाची ओळख आहे तशीच सम्राट अशोकाची दुसरी ओळख म्हणजे त्याच्या धम्माच्या संदर्भामध्ये किंवा धर्मप्रसाराच्या संदर्भामध्ये. भारताच्या इतिहासामध्ये सम्राट अशोक हा पहिला चक्रवर्ती सम्राट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर सम्राट अशोकाची जी कारकीर्द आहे ती इसवी सन पूर्व 269 ते इसवी सन पूर्व 232 या कालखंडामध्ये सम्राट अशोक हा मगधच्या गादीवरती सम्राट म्हणून विराजमान झालेला आहे. सम्राट अशोक हा बिंदुसारचा मुलगा आणि सम्राट अशोकाचा बिंदुसारच्या मृत्यूच्या नंतर सम्राट अशोक जो आहे मौर्यांचा राजा बनलेला आहे. आता जे बौद्ध साहित्य आहे, जैन साहित्य आहे या साहित्यामध्ये सम्राट अशोकाच्या संदर्भामध्ये त्याच्या राज्यारोहणाच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर आलेली आहेत. म्हणजेच काय सम्राट अशोकानं ज्यावेळेस राज्यारोहण त्याचं झालं त्यावेळेस ती जी तिथी होती ती साधारणतः इसवी सन 273 ला सम्राट अशोक जो आहे तर तो राजा बनला. परंतु 273 पासून ते 269 पर्यंत म्हणजे सम्राट अशोकाचा राज्याभिषेक 269 आहे. परंतु सम्राट अशोकाच्या हातामध्ये सत्ता मात्र 273 ला आलेल्या इसवी सन पूर्व. म्हणजे जे काही समजा आपल्याला 4 वर्षाचे मधल्या काळामधली जी 4 वर्षे दिसतात म्हणजे 4 वर्षाच्या काळा सम्राट अशोकाला आपला राज्याभिषेक करण्यासाठी 4 वर्षे लागली.
मग आता या दरम्यानच्या काळामध्ये नेमकं काय घडलं याच्यावरती बौद्ध साहित्यामध्ये जैन साहित्यामध्ये अनेक मतमतांतर आहे. म्हणजेच काय तर बौद्ध साहित्यानुसार त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सम्राट अशोक हा जवळपास 99 आपल्या भावांचा खून करून किंवा हत्या करून तो आपल्या राजगादीवरती आलेला आहे असं बौद्ध साहित्य सांगतं. आता लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या राज्यारोहणाच्या संदर्भामधल्या ह्या सगळ्या घटना आहेत. तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपण बिंदुसार शिकवत होतो त्या बिंदुसारच्या कारकिर्दीमध्ये सम्राट अशोकाने तक्षशिलेच्या बंडाचा बिमोड केला होता. तेव्हापासूनच सम्राट अशोक हा एक कर्तबगार राजा होण्यास पात्र आहे हे त्यांच्यामधून असणाऱ्या गुणावरून आपलं लक्ष येतं. सम्राट अशोकाची जी आई होती त्याचं नाव आहे शुभदांगरी ही त्या सम्राट अशोकाच्या आईचं नाव आहे आणि बिंदुसार हे त्यांचे पिता. आणि त्या सम्राट अशोकाची जी पत्नी आहे तर त्या पत्नीचं नाव आहे महादेवी ही विदिशा येथील व्यापाऱ्यांची मुलगी होती. आणि त्यानंतर महादेवी आणि अशोक यांना झालेली मुलं म्हणजे महेंद्र आणि संघमित्रा ज्यांनी पुढे श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आता लक्षात घ्या बौद्ध वाङ्मयानुसार सम्राट अशोकाला आणखीनही इतर काही मुलं होती ज्याचं नाव होतं कुणाल. ते कुणाल हा सुद्धा सम्राट अशोकाचाच मुलगा आहे असं बौद्ध साहित्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि संघमित्राशिवाय दुसरी एक मुलगी सम्राट अशोकाला होती जिचं नाव होतं चारुमती. म्हणजे चारुमती, कुणाल, महेंद्र आणि संघमित्रा हे 4 मुलांच्या बाबतीमधले जे उल्लेख आहेत हे आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये अशोकाच्या संदर्भामध्ये येतात. आता पहिल्यांदा लक्षात घ्या ज्यावेळेस बिंदुसारच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस राजा निवडण्याचा प्रसंग आला त्यावेळेस बिंदुसारला सम्राट अशोकाला एक राजा म्हणून पसंती देण्यास त्या ठिकाणी त्याचा नकार होता. बिंदुसारचा जो दुसरा मुलगा होता सुशीम नावाचा हा सुशीमला बिंदुसार जो आहे राजा बनवण्यास त्या ठिकाणी अनुकूल होता. त्यामुळे दुसरा फरक असा झाला की सम्राट अशोकाला राज्यपदावरती येण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. परंतु सम्राट अशोकाने राधागुप्त नावाचा त्याचा एक मंत्री होता याच्या साह्याने आपल्या इतर भावांचा शेवट करून त्या ठिकाणी मगधचं राज्य मिळवलं असं बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला वर्णन आढळतं. आता त्या बौद्ध साहित्यापैकी दीपवंश आणि महावंश ही जी 2 बौद्ध ग्रंथ आहेत या बौद्ध ग्रंथानुसार अशोकाने आपल्या 99 भावांचा शेवट केला आणि मगधची गादी प्राप्त केली असं दीपवंश आणि महावंश नावाच्या ग्रंथामध्ये आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न याच्या अगोदर येऊन गेलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस राज्याभिषेक झाला सम्राट अशोकाचा म्हणजे इसवी सन पूर्व 269 मध्ये सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला. ज्यावेळेस सम्राट अशोक हा राजा नव्हता त्यावेळेस सम्राट अशोकाने तक्षशिला आणि उज्जैनी इथला तो सुभेदार होता. म्हणजे अशोकाच्या अगोदर म्हणजे राज्याभिषेक होण्याच्या अगोदर अशोकाचा तो कुठला सुभेदार होता तर तक्षशिला आणि उज्जैनीचा तो सुभेदार होता यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केल्याच्या नंतर जे त्यांनी वेगवेगळे शिलालेख खोदून ठेवले किंवा जे निर्माण केले त्याच्यामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार देखील त्यामध्ये सांगितलेला आहे. तो आपल्या शिलालेख क्रमांक जो 2 आहे त्या दुसरे 2 नंबरच्या शिलालेखामध्ये तो सरळ सांगतो की त्याच्या राज्याचा विस्तार जो आहे अगदी काबूल कंदार पासून ते दक्षिणेपर्यंत कंदार त्यानंतर आजचा तामिळनाडू पर्यंतचा परिसर जो आहे हा परिसर जो आहे तो अशोकाच्या साम्राज्याचा भाग होता. अशोकानं आपल्या दुसऱ्या शिलालेखामध्ये कोरलेला आहे की तो म्हणतो की सुदूर जे काही दक्षिणेचा जो काही भाग आहे त्या दक्षिणेच्या भागामध्ये असणारे पांड्य, चोल, त्यानंतर जे केरळ पुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते केरळ पुत्र, सतीय पुत्र आणि त्यानंतर दक्षिणेकडचा जो श्रीलंका आहे एवढे प्रदेश जर सोडले तर उर्वरित जो भारत आहे हा अशोकाच्या राज्याचा भाग होता. हे आपल्याला अशोकाच्या दुसऱ्या शिलालेखावरून आपल्याला लक्षात येते. म्हणजेच काय तर जवळपास संबंध भारतावरती राज्य करणारा हा सम्राट आहे म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी सम्राट अशोक या नावाने तो ओळखला जातो. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाच्या कारकिर्दीला प्रारंभ होते. राज्याभिषेकाच्या नंतर जवळपास 8 वर्षांनंतर सम्राट अशोकाने कलिंगवर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजेच काय कलिंगचा जो विजय आहे हा कलिंगचा विजय राज्याभिषेकाच्या नंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंग विजय प्राप्त केला. असं अशोकाचे जे शिलालेख आहेत त्यापैकी शिलालेख क्रमांक 13 या शिलालेख क्रमांक 13 मध्ये अशोकाने कलिंग विजय कशा प्रकारे प्राप्त केला याविषयीची माहिती आहे. मित्रांनो लक्षात घ्या अशोकाच्या साम्राज्य विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असताना आणि वडिलोपार्जित फार मोठं साम्राज्याचा तो धनी असताना जो ओरिसा नावाचा जो प्रांत आहे जो त्या काळामध्ये कलिंग म्हणून ओळखला जायचा
तो प्रांत मात्र अशोकाच्या राज्याचा भाग नव्हता. म्हणून कलिंगचा जो राजा होता, जे खारवेल घराणं जे तिथं राज्य करत होतं, तर त्या खारवेल घराण्याचा जो राजा होता ते नंदराज नावाचा, तो त्या ठिकाणी राज्य करीत होता. तर हा जो नंदराज आहे, नंदराज आणि सम्राट अशोक यांच्यामध्ये झालेले जे कलिंग युद्ध आहे हे इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कलिंग युद्धामध्ये जवळपास 1,00,000 सैन्य जे आहे त्या कलिंग युद्धामध्ये ठार झालेलं आहे आणि 1.5 लाखापेक्षा जास्त जे नागरिक आहेत, जे सैन्य आहेत, हे त्या ठिकाणी बंदी म्हणून अशोकानं आणलेले आहेत. एवढा मोठा रक्तपात जो आहे तो कलिंगच्या परिसरामध्ये झाला आणि त्या कलिंगच्या परिसरामध्ये झालेल्या रक्तपातामुळे अशोकाचं हृदय परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं आणि त्यानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असं बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला दिव्यावधान नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन जे आहे तर ते वर्णन आपल्याला आढळतं. आता हा जो ओरिसाचा राजा जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी कलिंगचा राजा म्हणतो, हा नंदराज आहे. हे आपल्याला कोणत्या शिलालेखावरून कळतं, तर ते हातीगुंफा नावाचा जो शिलालेख आहे त्या हातीगुंफा शिलालेखावरून आपल्याला तिथं नंदराज नावाचा राजा राज्य करीत होता हे आपल्याला लक्षात येते. आता लक्षात घ्या, राजतरंगिणी नावाचा जो ग्रंथ आहे तर या राजतरंगिणी नावाच्या ग्रंथावरून अशोकाने वेगवेगळ्या नगरांची निर्मिती केली हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. कल्हण नावाचा एक फार मोठा त्या ठिकाणी लेखक होऊन गेलेला आहे. या कल्हण नावाचा जो लेखक आहे त्याने राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला आपण काश्मीरचा इतिहास असं सुद्धा म्हणतो. राजतरंगिणीमध्ये कल्हणानं अशोकाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की कल्हणाने अशोकाच्या संदर्भामध्ये जे गोष्टी सांगितल्या त्यामध्ये काश्मीरमधलं जे श्रीनगर आहे ते श्रीनगर जे आहे काश्मीरमधलं ते अशोकानं वसवलेलं आहे आणि नेपाळमध्ये जे देवपत्तनम नावाचं जे शहर आहे, नेपाळमधलं देवपत्तन आणि काश्मीरमधलं श्रीनगर, हे 2 नगर जे आहेत हे अशोकानं वसवलेली आहेत. हे कोण सांगतं, तर हे सांगतं त्या ठिकाणी कल्हणाचं राजतरंगिणी. लक्षात घ्या, भारताचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास लिहिणारा पहिला व्यक्ती म्हणजे कल्हण आणि भारताचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेलं पहिलं पुस्तक म्हणजे राजतरंगिणी. तर हे त्यामुळे कल्हणाचं जे काही लिखाण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आता जे दिव्यावधान जो बौद्ध ग्रंथ आहे त्या दिव्यावधान बौद्ध ग्रंथानुसार उपगुप्त नावाचा जो बौद्ध भिक्षू होता त्या उपगुप्ताच्या सांगण्यावरून अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. ज्यावेळेस अशोक हा बौद्ध धर्माच्या दीक्षेमध्ये नव्हता किंवा बौद्ध धर्माचा अनुयायी नव्हता त्यावेळेस तो शिवाचा तो अनुयायी होता, म्हणजे तो शिवपूजक होता. म्हणजेच काय, तो शिवाचा उपासक होता, शिवपूजक होता आणि त्यानंतर तो बौद्ध धर्माचा अनुयायी बनलेला आहे. उपगुप्त जो आहे तर तो उपगुप्ताने त्यांना अशोकाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली असं कोणता ग्रंथ सांगतो, तर दिव्यावधान नावाचा ग्रंथ सांगतो. त्यानंतर ज्यावेळेस अशोकाने आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की अशोकावरती बौद्ध धर्माचा जो प्रचंड प्रभाव पडला त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं वास्तव्य होतं, राहणं होतं किंवा त्यांचा जो पदस्पर्श झालेला आहे त्या पदस्पर्श झालेल्या प्रत्येक ठिकाणावरून तीर्थयात्रा करण्याचा निर्णय हा सम्राट अशोक घेतो. आणि त्याच्यानंतर सम्राट अशोकाने याच क्रमानुसार म्हणजे पहिल्यांदा गया हे ठिकाण तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण बौद्ध गया म्हणतो. तर या बौद्ध गयेलाच त्या ठिकाणी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. हे गया, त्यानंतर कुशीनगर, त्यानंतर लुंबिनी, त्यानंतर कपिलवस्तू, सारनाथ, श्रावस्ती या ठिकाणावरून त्यांनी तीर्थयात्रा काढलेली आहे. त्याने त्या ठिकाणी धर्मयात्रा किंवा तीर्थयात्रा जो आहे तर ती तीर्थयात्रा अशोकाने काढलेली आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे जे क्रम आहे हे क्रम लक्षात ठेवा, हा क्रम अतिशय महत्वाचा आहे. पहिल्यांदा गया, नंतर कुशीनगर, नंतर लुंबिनी, त्याच्यानंतर कपिलवस्तू, सारनाथ आणि श्रावस्ती हे जे 6 ठिकाण आहेत हे 6 ठिकाण अतिशय महत्वाचे आहेत. या ठिकाणावरून त्यांनी तीर्थयात्रा काढलेली आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी तो भ्रमण करत होता, बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरून ज्यावेळेस तो यात्रा करत होता, तो करत असताना त्याने लुंबिनीला ज्यावेळेस आला, कारण की लुंबिनीमध्ये गौतम बुद्धांचा जन्म झालेला होता. तिथं रुमिनदेई नावाचं जे ठिकाण आहे त्या रुमिनदेई नावाच्या ठिकाणावरती सम्राट अशोकाने एक शिलालेख सुद्धा काढलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये इथं भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असं स्पष्टपणे त्या शिलालेखामध्ये कोरलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथं लुंबिनी जे आहे ते लुंबिनी वनाच्या परिसरामध्ये भगवान गौतम बुद्धांचा तिथं जन्म झालेला होता. तर ह्या प्रसंगी लुंबिनीला ज्यावेळेस सम्राट अशोक गेला
ते गेल्याच्या नंतर लुंबिनीच्या परिसरामधला जो धार्मिक कर आहे, ज्याला आपण बली असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये, हा धार्मिक कर पूर्णपणे समाप्त करण्याची घोषणा त्यावेळेस अशोकाने केलेली आहे. त्यानंतर तेवढ्या वेळेस तो थांबला नाही, तर त्या परिसरामध्ये जे सर्वसामान्य आहेत त्या सर्वसामान्यांकडनं जो भूमिकर आहे, जो शेतसारा आहे, तर तो घटवून तो 1/8 केलेला आहे. म्हणजेच हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर याच्यावर प्रश्न सुद्धा आलेला आहे लुंबिनीच्या संदर्भामध्ये. तर हे लुंबिनीच्या परिसरामधला जो काही धार्मिक कर आहे, ज्याला आपण बली म्हणतो, तर तो कर त्या ठिकाणी अशोकाने समाप्त केलेला आहे. आणि जे भूमिकर आहे ते मात्र 1/8 असा इतका घटवलेला आहे. तर हे जे आहे तर ते अशोकाच्या कारकिर्दीमधल्या महत्त्वाच्या काही घटना आहेत. अशोकाने ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर अशोकाने कलिंग युद्धाच्या नंतर आपल्या जीवनाचं जे काही पूर्ण जो उद्देश होता तो सगळा बदलला आणि त्याने पूर्णतः युद्ध जी नीती आहे तर ते बदलून शांतता आणि अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार केला. अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलं कलिंग युद्धाच्या नंतर. आणि हे करत असतानाच जो धम्म आहे तर धर्म प्रसाराचं कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अशोकाच्या धर्माच्या संदर्भामध्ये त्याच्या अभिलेखावरून सुद्धा माहिती मिळते. तसेच त्या ठिकाणी राहुलोवाद सुत्त नावाचा जो ग्रंथ आहे, या राहुलोवाद सुत्तामध्ये सुद्धा अशोकाच्या धर्माच्या संदर्भामध्ये विस्तृत अशी माहिती आपल्याला प्राप्त होते. आता ही धर्मप्रचार करण्यासाठी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर समजा आपण विचार केला तर अशोकाने आपले वेगवेगळे जे प्रतिनिधी आहेत हे देश विदेशामध्ये पाठवलेले आहेत. यामध्ये आपल्याला माहिती आहे की अशोकाचे जे 2 मुलगा आणि मुलगी जी आहे, त्याच्यामध्ये महेंद्र आणि संघमित्र नावाची जी मुलगा आणि मुलगी आहे ती त्यांनी श्रीलंकेमध्ये पाठवलेली आहे. त्या काळामध्ये श्रीलंकेला सिंहल द्वीप असं म्हटलं जायचं, ज्याची भाषा सिंहली होती. सिंहली भाषेवरून त्याला म्हटलं जायचं सिंहल द्वीप. तर ते सिंहल द्वीपला त्या ठिकाणी कोणाला पाठवलं? संघमित्र आणि महेंद्रला पाठवलं, जे दोनही त्यांची मुलं आहेत. त्यानंतर अशोकाने जे मधांतिक नावाचा जो आपला प्रतिनिधी जो आहे हा काश्मीर आणि गांधारच्या परिसरामध्ये पाठवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जो वायव्य भाग आहे त्या वायव्य भागामध्ये काश्मीर आणि गांधारच्या परिसरामध्ये अशोकाने मजांतिक नावाचा जो आपला प्रतिनिधी आहे तो पाठवलेला आहे. त्यानंतर युनान आणि ग्रीक म्हणजे त्या ठिकाणी वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे अफगाणिस्तानच्या पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये अशोकाने आपला महारक्षित नावाचा जो प्रतिनिधी आहे तर तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशोकाने महारक्षित नावाचा जो प्रतिनिधी आहे तो महारक्षित नावाचा प्रतिनिधी त्याने महाराष्ट्रामध्ये पाठवलेला आहे. तसेच त्या ठिकाणी महादेव नावाचा जो प्रतिनिधी आहे तो त्यांनी म्हैसूर प्रांतामध्ये पाठवलेला आहे. तर आता याच्यावरून लक्षात आपल्याला काय येतं की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपली जी नंतरची जी हयात आहे ती पूर्ण घातलेली आहे. आता याच्या पुढचे जे काही समजा भाग आहे ते म्हणजे काय, तर अशोकाच्या बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये ज्या वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत. तर काही लोकांच्या मते असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, अशोकाचा जो बौद्ध धर्मावरचा जो विश्वास होता त्याच्यावरती ते थोडेसे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ते म्हणजे नेमकं काय, तर अशोकाच्या कुठल्याही अभिलेखामध्ये किंवा कुठल्याही अशोकाने जे काही समजा निर्माण केले त्याच्या कुठल्याही अभिलेखामध्ये आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेले म्हणजे जेवढी काही शिकवण आहे त्याच्यामध्ये अष्टांगिक मार्ग आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी निर्वाणाच्या बाबतीमधल्या काही गोष्टी आहेत. तर ह्या जे काही समजा संघ असेल याच्या बाबतीमधल्या काही गोष्टी असतील याच्या संदर्भामध्ये अशोकाने कुठेही आपल्याला उल्लेख केल्याचा आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. याच्यावरून जे विचारवंत आहेत किंवा जे इतिहासकार आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी अशोकाच्या बौद्ध नीतीवरती टीका केलेली आहे. बाकी काही असो, परंतु जे आपला जे परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोक हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याविषयी आपल्याला अजून सविस्तर पाहायचं आहे ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू.